नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत भगर बटाटा सांडगे अगदी सोप्या पद्धतीने. पॉपकॉर्नसारखे फुले फुले सांडगे, उपवासासाठी असे कुरकुरीत सांडगे तुम्ही कधी बनवले आहेत का किंवा खाल्ले आहेत का? जर नाहीत तर आज ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. तर सर्वप्रथम आपण बटाटे घेतलेले आहे, त्याची आता साल काढून घेत आहोत. भगर बटाट्याचे सांडगे बनवायला आपण 1 किलो बटाटे आणि पाव किलो भगर घेतलेला आहे. तर भगर स्वच्छ निवडून घ्या. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून काढा. तर 2 वेळा पाणी टाकून भगर आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. 2 वेळा धुवून काढल्यानंतर त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं आणि अर्धा तास भगर भिजवून ठेवायचं. त्यानंतर आता आपण बटाट्याची पूर्णपणे साल काढून टाकलेली आहे आणि ती आता पाण्यात टाकलेली आहे. एक किसणी घ्यायची आणि त्याच्यावरती अशा प्रकारे बटाटे किसून घ्यायचे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आणि उन्हाळ्यात साठवून ठेवा, अशी ही रेसिपी आहे. किसताना हात लांब लांब घ्यायचा, जेणेकरून किस मस्त लांब लांब तयार होतो, जाडसर तयार होतो. तर सर्व बटाटे आता किसून तयार झालेले आहे. यामध्ये आपण 2 ते 3 वेळा पाणी टाकणार आहोत आणि हा किस स्वच्छ धुवून काढणार आहोत. दोन ते 3 वेळा पाणी टाकून बटाट्याचा किस मस्त आपण धुवून काढलेला आहे. तर आता आपण भगर भिजायला ठेवलेला अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर कुकर घ्यायचं आणि त्यामध्ये भगर टाकायचा. भगर टाकल्याने यामध्ये थोडंसं किंचित पाणी वर येईल एवढंच पाणी टाकायचं आहे. भगराच्या वर बघा, आपण बघू शकता थोडंसंच पाणी वरती आहे. शिट्टी लावायची आणि 2 शिट्ट्या ते 3 शिट्ट्या आपल्याला ह्या भगर शिजून घ्यायचं आहे. गॅस तुम्ही लो ठेवा, नाहीतर बुडाला लागू शकेल. त्यानंतर आता आपण एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि पाण्याला मस्त आता उकळीसुद्धा आलेली आहे. यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा. बटाट्याचा किस टाकून मस्त खालचा वर करायचा आहे. त्यावरती आता झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं हा किस शिजून घेणार आहोत. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि किस मस्त शिजलेला आहे. तर परत आता एक वेळ खालचा वर करायचा आणि गॅस बंद करायचा. जास्त किस शिजवायचा नाही, फक्त तो असा पारदर्शक झालेला पाहिजे. गॅस बंद करायचा आणि लगेच आपल्याला एखाद्या चाळणीवरती हा किस पूर्णपणे काढून घ्यायचा, जेणेकरून त्याची पुढची प्रक्रिया जी आहे शिजायची ती थांबेल. तर चाळणी घे आणि त्याच्यावरती किस टाका. यामधील सर्व पाणी काढून टाकायचं आहे. एका साईडला आपला भगरही शिजून तयार झालेला आहे. सांडगे बनवायला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण मिरची घेतलेली आहे 10 ते 15 किंवा 15-20 मिरची घेतलेली आहे. ही कमी तिखट आहे. 1 चमचा जिरे आणि चवीनुसार उपवासाचं मीठ, हे साहित्य आपल्याला लागणार आहे. जास्त साहित्याची गरज नाही. तर बघा, भगरही मस्त आपला शिजून तयार झालेला आहे, मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. भगर आणि बटाट्याचा किस हा आता एकत्र करायचा. त्याच्यामध्ये बारीक केलेली मिरची, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि भगर बटाट्याचा किस एकजीव होईल तोपर्यंत मस्त मिक्स करायचा. उपवासाचं मीठ, जिरे आणि जाडसर कुटलेली मिरची टाकायची आणि सर्व जिन्नस मस्त एकजीव होईपर्यंत हाताने मिक्स करायचं. बटाटाही या किसामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, त्याच्या गुठळ्या किंवा गाठ्या राहायला नको. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. रेसिपी खूप सोपी आहे, सहज करता येईल अशी ही सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. आणि उपवासाला हे सांडगे किंवा आपण काही पापडही बनवलेले आहेत, तर ते तुम्ही बघणार आहातच. सर्व जिन्नस मस्त आता एकजीव करून झालेला आहे. एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, तिच्यावरती
ज्याप्रमाणे आपण वड्या बनवतो, सांडगे बनवतो, मिक्स डाळीच्या, मुगाच्या डाळीच्या किंवा चण्याच्या डाळीच्या आपण वड्या बनवतो, सांडगे बनवतो, त्याचप्रमाणे आपल्याला थोड्याशा मोठ्या साईजमध्ये हे सांडगे तयार करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण पटापट सांडगे तयार करू शकतो. जास्त दाबून सांडगे तयार करायचे नाही, पोकळ पोकळच आपल्याला हे सांडगे तयार करायचे आहेत. सुरुवातीलाच घेताना आपण हातामध्ये किती मोठा सांडगा तयार करायचा आहे तेवढं मिश्रण घ्यायचं आणि प्लास्टिकच्या पिशवीवर अशा प्रकारे ते सांडगे टाकायचे. हे बघा, आपल्याला व्हिडिओ दाखवलेला आहे की थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि अशा प्रकारे हे सांडगे तयार करायचे. त्यानंतर आता याचे पापड म्हणजेच पापड्या कशा तयार करायच्या किंवा वडे कसे तयार करायचे ते सुद्धा मी दाखवत होतो. तुम्ही सांडगेही करू शकता किंवा अशा प्रकारे पापडही करू शकता, वडे तयार करू शकता. आपण वडे म्हणू शकतो कारण हे पापड्यापेक्षा जाड आहे, तर पापड न म्हणता याला भगर आणि बटाट्याचे वडे आपण म्हणू शकतो. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच उन्हाळी वाळवण रेसिपी, पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, त्यांची ओळख, तसेच रेसिपी ही सुद्धा आपल्या चॅनलवरती वारंवार अपलोड केल्या जाते. तसेच इतर सीझननुसार रेसिपीही आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या जातात. तर त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते बघू शकता. मस्त उन्हामध्ये सुकवायचे आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. तर तुम्ही ही रेसिपी वर्षभरासाठीही साठवून करून ठेवू शकता. तर बघा, मस्त आपले वडे आणि सांडगे सुकून तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला ते तर तळूनही दाखवणार आहेत की किती मस्त फुले फुले आपली रेसिपी तयार होते. जसे पॉपकॉर्न फुलतात, कुरकुरीत होतात, त्याचप्रमाणे आपले हे सांडगे आणि हे वडे ते सुद्धा मस्त फुले फुले तयार होतात आणि कुरकुरीत तयार होतात. तर आता गॅस पेटवून मी कढई ठेवणार आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि हे सांडगे आणि वडे तुम्हाला तळून दाखवणार आहे. तेल मस्त तापलेलं आहे. सर्वप्रथम आपण वडे तयार करून बघू, तळून बघू. तर आपण बघू शकता की मस्त वडा तळून तयार झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊ आणि काही सांडगेसुद्धा तळून बघू. अतिशय कुरकुरीत आणि मस्त खमंग हे वडे तयार होतात किंवा सांडगे तयार होतात. उपवासासाठी ही रेसिपी अतिशय मस्त आहे, स्पेशल आहे आणि परफेक्ट आहे. याच्यासोबत तुम्ही शेंगदाणेही तळून खायला घेऊ शकता. मस्त फुले फुले सांडगे तयार होतात. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असे कुरकुरीत आणि फुले फुले सांडगे तयार झालेत. तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर बघा, सांडगे मस्त तयार झालेले आहे आणि ते मी तुम्हाला आता फोडूनही दाखवणार आहे की खरोखर किती खमंग आणि कुरकुरीत झालेले आहे. अतिशय कुरकुरीत खमंग ही रेसिपी तयार होते. खायला अप्रतिम आहे, चविष्ट आहे आणि उपवासासाठी परफेक्ट आहे. एखादा सांडगा आपण तोडून बघू. सहज हातात आपण दाबलं तर बघा त्याचा चुरा होतो आणि वडेही मस्त खमंग कुरकुरीत झालेले आहेत. अतिशय खुसखुशीत खमंग
रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.